Good afternoon, everybody. Today we have discussed the article is the semi-synthetic anticholinergic drugs. Means the class of anticholinergic drug is the natural sources, semi-synthetic sources and synthetic sources. Today we have discussed the class of anticholinergic drug is the semi-synthetic anticholinergic drugs. आता सेमीसिंथेटिक अँटीकोलिनर्जिक ड्रग्स कोणकोणते आहेत तर विच इज ड्रग्स यूज्ड टू सेमीसिंथेटिक अँटीकोलिनर्जिक ड्रग इज द कोणकोणते आहेत तर होमॅट्रॉपिन, हायोसिन, ब्युटाइल ब्रोमाइड, ॲट्रोपिन आणि मिथोनायट्रेट. सो दिस इज द सेमीसिंथेटिक अँटीकोलिनर्जिक ड्रग्स. आता आपण आज काय बघणार आहोत, सेमीसिंथेटिक अँटीकोलिनर्जिक ड्रग कोणकोणते आहेत आणि त्याचं फार्माकोलॉजिकल ॲक्शन, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, इंडिकेशन आणि यूजेस आणि साईड इफेक्ट्स बघणार आहोत. आता सेमीसिंथेटिक अँटीकोलिनर्जिक ड्रग्स, द फर्स्ट ड्रग इज द होमॅट्रॉपिन. ठीक आहे, तुम्हाला माहीत पाहिजे की सिम्पॅथेटिक कुठले, पॅरासिम्पॅथेटिक कुठले किंवा पॅरासिम्पॅटोलायटिक्स ड्रग्स कुठले. म्हणजे पॅरासिम्पॅटोलायटिक्सला आपण अँटीकोलिनर्जिक ड्रग्स म्हणतो, ठीक आहे, आणि पॅरासिम्पॅटोमायमेटिक्सला काय कोलिनर्जिक ड्रग्स म्हणतो. याच्यात कन्फ्यूज व्हायचं नाही, ठीक आहे. तर आपण काय बघणार आहोत, सेमीसिंथेटिक अँटीकोलिनर्जिक ड्रग कुठले कुठले आहेत तर विच इज सेमी सिंथेटिक अँटीकोलिनर्जिक ड्रग इज द फर्स्ट ड्रग इज द होमॅट्रॉपिन, हायोसिन, ब्युटाइल ब्रोमाइड, ॲट्रोपिन आणि मिथोनायट्रेट. ठीक आहे, म्हणजे ॲट्रोपिन बघा नॅचरल अँटीकोलिनर्जिक ड्रग पण आहे आणि सेमीसिंथेटिक अँटीकोलिनर्जिक ड्रग पण आहे. मग आता फर्स्ट आपण काय कुठला बघणार आहोत ड्रग, सेमीसिंथेटिक ड्रग इज द होमॅट्रॉपिन. आता दिस होमॅट्रॉपिन इज ए कॉम्पिटेटिव्ह मस्कॅरिनिक रिसेप्टर. द रिसेप्टर्स देर आर टू टाइप ऑफ रिसेप्टर्स, nicotinic receptor and muscarinic receptor, and this anticholinergic drug is the almost used receptor is the muscarinic receptor, and this muscarinic receptor antagonist with bulky aromatic group in place of acetyl group of acetylcholine. म्हणजे acetylcholine हा कसला आहे कोलिनर्जिक ड्रग आहे. आणि सो धिस ड्रग इज याच्यामध्ये काय ॲसिटाइल ग्रुप असतो कशामध्ये, त्याच्यामध्ये मस्कॅरिनिक रिसेप्टर असल्यामुळे. सो दिस इज द होमॅट्रॉपिन. आता धिस होमॅट्रॉपिनचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे बघा, तर इट इज मेन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन म्हणजे काय तर होमॅट्रॉपिन काय आहे, कसं म्हणतात, काय करतात. सो दिस इज द त्याचं मेकॅनिझम, ठीक आहे, ॲक्शन. तर इट इज एक्सक्लुडेड दॅट इट ॲक्ट्स सिमिलरली टू ॲट्रोपिन. म्हणजे हे कशाला एक्सक्लुडेड असतो त्याचं सिमिलर म्हणजे ॲट्रोपिनला. आता ॲट्रोपिन कसा आहे ड्रग आपण बघितला. सो दिस इज द नॅचरल सोर्सेस ऑफ अँटीकोलिनर्जिक ड्रग आहे. अँड सो धिस ड्रग इज युज्ड बाय द फिमेल्स फॉर कॉस्मेटिक पर्पजमध्ये ॲट्रोपिन यूज करतात. आता सेम ॲज होमॅट्रॉपिन कसं असणार आहे तर ते सिमिलरली टू ॲट्रोपिनपेक्षा ते कसं आहे सिमिलरली असणार आहे. प्रोड्युसिंग सिमिलर पॅरासिम्पॅटोलायटिक्स इफेक्ट्स ड्यू टू ब्लॉकेज ऑफ मस्कॅरिनिक रिसेप्टर अँड कोलिनर्जिक सिग्नलिंग मेकॅनिझम. म्हणजे हे जो होमॅट्रॉपिन ड्रग आहे, अँटीकोलिनर्जिक ड्रग आहे, तो सिमिलर प्रोड्यूस काय करतो तर पॅरासिम्पॅटोलायटिक्स इफेक्ट दाखवतो. टू का तर ब्लॉकड काय होतात मस्कॅरिनिक रिसेप्टर आणि जे कोलिनर्जिक सिग्नल जे मेकॅनिझम असतं ते करतात. आणि दिस इट ब्लॉक्स द रिस्पॉन्स ऑफ द स्पिंचर मसल्स ऑफ द आयरीज अँड कॉजेस द पुपिल टू नॉट रिस्पॉन्ड टू लाईट आफ्टर डायलेशन ऑर मायड्रेसिस. म्हणजे बघितलं आपण हे कसे मायड्रेसिस असतात. मायड्रेसिस म्हणजे कसं असं नेत्रबावलीसारखं, म्हणजे ते कशाच्या रिलेटेड आयच्या रिलेटेड असतात, ठीक आहे, ऑप्थॅल्मिक. आता ह्याच्यामध्ये ब्लॉक्स काय करतात तर रिस्पॉन्स कशाचा मसल ऑफ आयरीज हे असतात, आयरीज असतात किंवा पुपिल बबुळ असतं ते काय करतात ते मसल असतं ते ब्लॉक करतात. आणि दिस इज हायलाईट ऑफ काय करतात डायलेशन होतं. कसं डायलेशनवर काय त्याचं होतं मायड्रेसिस होतं. and this it also blocks the accommodating muscles of the ciliary body to cholinergic stimulation. म्हणजे ते ब्लॉक्स काय करतात तर मसल्स ऑफ सिलिअरी बॉडी ब्लॉक्स करतात. सो दिस इज द मेन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ होमॅट्रॉपिन. दिस इज द इंडिकेशन ऑफ होमॅट्रॉपिन. इट इज इंडिकेटेड फॉर इंडक्शन ऑफ मायड्रेसिस विथ ऑप्थॅल्मिक सोल्युशन. म्हणजे ऑप्थॅल्मिक सोल्युशनमध्ये मायड्रेसिस होण्यासाठी ते इंडिकेटेड इंडक्शन म्हणून काय करतात
त्याचा यूज करतात. सो दिस इज द इंडिकेशन. आता त्याचा यूज बघा. होमोट्रॉपिनचा यूज कुठे करतात तर इट इज अँटीकोलिनर्जिक ड्रग म्हणून यूज करतात आणि ॲक्ट ॲज अँटागोनिस्ट ॲट मस्कॅरिनिक ॲसिटाइलकोलिन रिसेप्टार. म्हणजे लक्षात ठेवायचं होमॅट्रॉपिन हा काय आहे अँटीकोलिनर्जिक ड्रग म्हणून यूज करतात. त्याचबरोबर ते ॲक्ट काय करतो जे आपले अँटागोनिस्ट आहेत ते अगोनिस्ट आहेत का नाहीत म्हणजे कसं आहे ते अँटागोनिस्ट आहेत म्हणजे ते ड्रगवरती बाइंड होतात का नाही तर काय होतात ड्रग रिसेप्टरवरती बाइंड होतं. सो दिस इज द अँटागोनिस्ट अँड दिस अँटागोनिस्ट इज मस्कॅरिनिक रिसेप्टर ॲसिटाइलकोलिन रिसेप्टर. इट इज यूज्ड ॲज द अँटी टिश्यू एजंट म्हणून काय केलं जातं त्याचा होमॅट्रॉपिनचा यूज केला जातो. आता ह्या होमॅट्रॉपिनचं ब्रँड नेम काय आहे तर होमाइड 1%, 2%, आय ड्रॉप और आयसोटो होमॅट्रॉपिन 2%. आयसोटो होमॅट्रॉपिन 2%. याचं ब्रँड नेम लक्षात ठेवायचं. होमॅट्रॉपिनमध्ये होमाइड 1%, 2% असतो हे. सो दिस होमॅट्रॉपिन इज यूज्ड इन द डोसेस फॉर्म इज द आय ड्रॉपमध्ये यूज करतात. दिस नेक्स्ट इज द हायोसिन ब्युटाइल ब्रोमाइड. नेक्स्ट ड्रग of semi-synthetic anticholinergic drug is the hyoscine butyl bromide. It was first enlisted in Germany in 1951 and marketed in 1952. म्हणजे जो हायोसिन ब्युटाइल ब्रोमाइड जो सेमी सिंथेटिक अँटीकोलिनर्जिक ड्रग आहे तो कधीही झालेला आहे कुठे इनलिस्ट झालेला आहे तर जर्मनीमध्ये. किती साली तर 1951ला. आणि ते मार्केटमध्ये किती साली आला तो ड्रग तर 1952ला आला. अँड हॅज सिन्स टर्नेड आउट टू बी असेसिबल वर्ल्ड वाईड बॉथ ए डॉक्टर प्रिस्क्राइब्ड मेडिकेशन अँड ॲज ओव्हर द काउंटर प्रिस्क्रिप्शन इन न्यूमरस नेशन. म्हणजे ह्याचं प्रिस्क्रिप्शन डॉक्टरच्या मेडिकेशननुसार होत आहे. दिस हायोसिन ब्युटाइल ब्रोमाइड 20 to 40% mg oral intramuscular subcutaneous intravenous is less potent and longer acting than atropine. And this hyoscine butyl bromide drug of administration is the oral intramuscular subcutaneous or IP intravenous मध्ये कमी प्रमाणात दिला जातो. and this drug is the dose is the 20 to 40 mg ऑफ डोस ऑफ हायोसिन ब्युटाइल ब्रोमाइड. म्हणजे 20 ते 40 mgचा डोस काय केला जातो दिला जातो. आणि दिस इट इज यूज्ड फॉर ओइसोफेगियल अँड गॅस्ट्रोइंटेस्टिनल सेप्टिक कंडिशन. आणि हे जो ड्रग आहे तो कुठे यूज केला जातो ओइसोफेगस म्हणजे आपले जे स्टमकचा भाग असतो ठीक आहे तिथे काय केला जातो ओइसोफेगल गॅस्ट्रोइंटेस्टिन म्हणजे GIT कंडिशनमध्ये सध्या जी ड्रग इज यूज्ड केलं जातं. म्हणजे जे GIT रिलेटेड जे डिसीज होतात त्याच्यामध्ये सध्याच हायोसिन ब्युटाइल ब्रोमाइड हा ड्रग काय केला जातो यूज केला जातो. आता दिस अँटीकोलिनर्जिक ॲक्शन एक्सटेंड स्मूथ मसल रिलॅक्सेशन मीन्स सेंट्रल नर्वस सिस्टीम स्मूथ मसल रिलॅक्सेशन आणि त्याचं काय होतं कॉन्स्ट्रॅक्शन. आता ह्याच्यामध्ये काय फक्त स्मूथ मसल असतं त्याचं रिलॅक्सेशन होतं म्हणजे सिम्पॅथोलायटिक इफेक्ट दाखवतो. सो दिस इज द हायोसिन ब्युटाइल ब्रोमाइड. द ब्रँड नेम ऑफ हायोसिन ब्युटाइल ब्रोमाइड इज इट इज अवेलेबल इन टेबल अँड इंजेक्शन फॉर बसकोपेन 10 mg टॅबलेट किंवा 20 mg per ml AMP. ठीक आहे त्याचं ब्रँड नेम काय आहे तर बसकोपेन 10 mg टॅबलेट असते. सो दिस इज द हायोसिन ब्युटाइल ब्रोमाइड. देन द थर्ड ड्रग्स of semi-synthetic anticholinergic drug is the atropine methonitrate. It is utilized for pesticide harming. म्हणजे हे कशामध्ये यूज करतात पेस्टिसाइड म्हणून यूज करतात. सो atropine methonitrate drug and it does moderate pulse and decline salivation generation amid medical procedure and different condition. ठीक है. The symptoms related with atropine methonitrate are dry mouth, dilated pupil, urinary retention, increased heart rate. Atropine methonitrate 2.5 to 10 mg oral intramuscular or intramuscular is used for abdominal colic and hyperacidity. म्हणजे ॲट्रोपिन मिथोनायट्रेट हा काय आहे तर पेस्टिसाइड ड्रग आहे आणि सो त्याच्यामध्ये काय होतं सलायव्हेशन जनरेशन होतात आणि सिम्पटम्स ऑफ धीज
कशाचे सिम्पटम्स ऑफ हे ॲट्रोपिन मिथोनायट्रेटचे काय आहेत? ड्राय माउथ म्हणजे तोंड कसं होणे, कोरडे पडणे, त्याचबरोबर डायलॅटेड पुपिल्स म्हणजे बुबुळ, ठीक आहे, ते काय होतं डायलॅट म्हणजे त्यातून डायलेशन होत असतं. देन युरिनरी रिटेन्शन, इन्क्रीज हार्ट रेट वाढत असतो. आणि ह्या डोस कसा आहे ॲट्रोपिन मिथोनायट्रेटचा तर 2.5 to 10 mg ओरली किंवा इंट्रामस्क्युलर डोस दिला जातो. ठीक आहे. आता त्याचं ब्रँड नेम काय आहे तर मायड्रिन डॉन 1 mg स्पाझमोलायसिस 0.32 mg टॅबलेट, म्हणजे जी टॅबलेट किती असते 0.32 mg ची टॅबलेट असते. ठीक आहे. आणि याचं ब्रँड नेम काय आहे तर मायड्रिन डॉन 1 mg. So this is the semi-synthetic anticholinergic drug. आता नेक्स्ट इज द सिंथेटिक अँटीकोलिनर्जिक ड्रग. आता सिंथेटिक अँटीकोलिनर्जिक ड्रग कुठले कुठले आहेत तर बघा ह्याच्यामध्ये आहेत. सिंथेटिक अँटीकोलिनर्जिक ड्रग इज द मायड्रियाट्रिक्स म्हणजे ट्रोपिकॅमाइड, सायक्लोपेंटोलेट, प्रोपॅन्थेलिन, क्लिडिनम, आयसोप्रोपॅमाइड, पायरेन झेपाइन, डायसायक्लोमाइन, ग्लायकोपायरोलेट. सो दिस इज द सिंथेटिक अँटीकोलिनर्जिक ड्रग आहेत. आता बघा फर्स्ट इज द सिंथेटिक अँटीकोलिनर्जिक ड्रग इज द सायक्लोपेंटोलेट. It is the muscarinic receptor and creation dilatation of the pupils, dilatation of pupils, and it prevent eye from accommodating near vision, and it is indicated predominantly to produce mydriasis and cycloplegia for diagnostic purpose. म्हणजे सायक्लोपेंटोलेट. सो दिस इज द सिंथेटिक अँटीकोलिनर्जिक ड्रग अँड दिस इज द मस्कॅरिनिक रिसेप्टर. त्यामुळे काय होतं जे पपिल्समध्ये डायशन ते क्रिएट करतात आणि प्रिव्हेंट काय करतात ते रोखतात काय तर जे आयज असतात त्याच्यामध्ये जे नियर विजन असतं त्याचं आयच्या रिलेटेड जे अकोमोडेटिंग नियर विजन असतं म्हणजे कुठलं दॅट इज सायक्लोप्लेगिया ते काय करतात प्रिव्हेंट करत असतात. द नेक्स्ट ड्रग ऑफ सिंथेटिक अँटीकोलिनर्जिक ड्रग इज द ट्रोपिकेमाइड म्हणजे it is the one of the muscarinic antagonist with pharmacological activity like atropine and utilized chiefly as an ophthalmic parasympatholytics or mydriatic. So this tropicamide is the synthetic anticholinergic drugs and gives the mechanism is the muscarinic antagonist and pharmacological activity like atropine सारखी त्याची काय pharmacological activity असते. So these receptors are included controlling the pupil size and the shape of the lens. जे लेन्स असतात का ते काय करतात लेन्स म्हणजे हे ते काय करतात त्याचं पुपिलची साईज आणि त्याचा शेप असतो ते काय करतात कंट्रोल करतो हा ड्रग. त्याचबरोबर इट इज गिव्ह आय ड्रॉप टू डायलेट द पुपिल अँड रिलॅक्स द लेन्स टू द आय एक्झामिनेशन कॅन बी कम्प्लीट. अँड दिस इज द ब्रँड नेम ऑफ Tropicamide is the Optimide, Tropicamide, Tromide 0.5%, 1% eye drops, Tropicamide plus 0.8% with phenylephrine 5% eye drops. म्हणजे ब्रँड नेम काय आहे त्याचं ऑप्टिमाइड म्हणजे ट्रॉपिकेमाइडला काय म्हटलं जातं ऑप्टिमाइड म्हटलं जातं किंवा ट्रॉपिकेमेट म्हटलं जातं. देन थर्ड सिंथेटिक अँटीकोलिनर्जिक ड्रग इज द ऑक्सिफिनोनियम. आता ऑक्सिफिनोनियम म्हटल्यानंतर काय क्वाटर्नरी अमोनियम अँटीकोलिनर्जिक एजंट्स असतात आणि विथ पेरिफेरल साईड इफेक्ट्स कुठले असतात त्याचे पेरिफेरल म्हणजे PNS वरती पेरिफेरल नर्वस सिस्टम द ॲट्रोपिन आणि डिमिनिशेस द इम्पॅक्ट ऑफ ॲसिटाइलकोलिन बाय द रिसेप्टर फॉर ॲसिटाइलकोलिन ऑन मसल स्मूथ मसल्स आणि इट इज यूज्ड ॲज द ॲडजस्ट द ट्रीटमेंट ऑफ गॅस्ट्रिक अँड डिओडेनल अल्सर. म्हणजे सो दिस ऑक्सिफिनोनियम ड्रग्स इज यूज्ड टू ॲडजंट्स इन द ट्रीटमेंट ऑफ गॅस्ट्रिक अँड डिओडेनल अल्सरमध्ये त्याची ट्रीटमेंटसाठी यूज करतात. सो अँड टू डिमिनिश विसरल स्पाम इन द मसल्स ऑफ द गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक इन द इरिटेबल बॉल सिंड्रोम. सो दिस इज द डिसीज in GIT, irritable bowel syndrome.
is the additional retains gastrointestinal propulsive motility and decline gastric and secretion. This is the ऑक्सिफिनोनियम. आता ऑक्सिफिनोनियमचं ब्रँड नेम काय आहे तर एंट्रे 9-5-10 टॅबलेट असते त्याच्यामध्ये. ठीक आहे. ब्रँड नेम काय आहे त्याचं तर एंट्रे 9. आता आयसोप्रोपॅमाइड. नेक्स्ट ड्रग इज सिंथेटिक अँटीकोलिनर्जिक ड्रग इज द आयसोप्रोपॅमाइड. Isopropionate, it is a long-acting quaternary anticholinergic medication and it restrains parasympathetic nervous impulse. म्हणजे so this isopropamide is the synthetic anticholinergic drugs on which isopropamide, it is a long-acting quaternary anticholinergic medication and this the by selective impulse of obstructing the binding of the neurotransmitter acetylcholine and to it is receptor in nerve cell. This is the isopropamide. The brand name of isopropamide. So isopropamide is the utilization in the treatment of peptic ulcer, gastritis, diarrhea, irritable or spastic colon, acute non-specific gastroenteritis, biliary dyskinesia or duodenitis and gastrointestinal spasm. The brand name of this isopropamide is the isopropamide chloride, isopropamide iodide or gastabide 5 mg tablet. Then next drug is the synthetic anticholinergic drug is the diclomine. The diclomine is the anticholinergic medication that diminishes the impact of acetylcholine by obstructing by acetylcholine receptor on smooth muscle. लक्षात ठेवायचं डायसायक्लोमाइन हा कसा आहे अँटीकोलिनर्जिक ड्रग आहे आणि सो तीच अँटीकोलिनर्जिक ड्रग काय करतं ह्याच्यामध्ये जे ॲसिटाइलकोलिन असतात त्याच्यामध्ये त्याचे ॲसिटाइलकोलिन रिसेप्टर्स असतात त्याच्यामध्ये स्मूथ मसलमध्ये आणि इट इज युटिलाइज्ड अँड अँटीपास्मोडिक अँड इट इज युरिनरी इनकॉन्स्टिनेन्स असतात आणि इट हॅज लिटल इम्पॅक्ट ऑफ ग्लँड्युलर सेक्रेशन ऑफ द कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम. इट इज ऑल्सो हॅज डायरेक्ट रिलॅक्सिंग इफेक्ट ऑन स्मूथ मसल. म्हणजे याचा डायरेक्ट इफेक्ट कशावरती होतो त्याच्या स्मूथ मसलवरती होत असतो. आणि दिस डायसायक्लोमाइन इज युज्ड टू ट्रीटमेंट ऑफ काउंटरॅक्ट स्पाम इन द मसल्स ऑफ GIT in the irritable bowel syndrome. This is the dicyclomine drugs. Then next drug is the procyclidine. Procyclidine, it is muscarinic receptor and crosses the brain barrier and is utilized to treatment of medication initiated extrapyramidal dysrhythmias and Parkinsonism. म्हणजे बघा जे प्रोसायक्लिड सिंथेटिक अँटीकोलिनर्जिक ड्रग आहे तो कसा आहे तो मस्कॅरिन रिसेप्टर दाखवतो. ते क्रॉस काय करतात जे ब्लड ब्रेन बॅरियर असतात ते क्रॉसेस असतात आणि त्याच्या धीच ड्रग इज युज्ड टू ट्रीटमेंट ऑफ कशामध्ये करतात मेडिकेशन एक्स्ट्रा पॅरामिडल डायरेजेस आणि पार्किन्सन डिसीजेसमध्ये. आणि दिस इज मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ दिस प्रोसायक्लिन इज अनआयडेंटिफाईड. म्हणजे याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आयडेंटिफाय केलेलंच नाही आहे. इट इज इमॅजिनेटेड दॅट इज डेमॉन्स्ट्रेटेड बाय सेंट्रल अँटीकोलिनर्जिक रिसेप्टर. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की डिसीज कुठली आहे अँटीकोलिनर्जिक ड्रग आहे. हा ड्रग कोणता आहे तर अँटीकोलिनर्जिक ड्रग आहे आणि डिसीजचा मस्कॅरिनिक रिसेप्टर असतात आणि ट्रीटमेंट कुठे केली जाते त्याच्यामध्ये मेडिकेशनमध्ये. ठीक आहे. आणि पार्किन्सन डिसीजेस. आता दिस इज ट्रीटमेंट ऑफ ऑल टाईप ऑफ पार्किन्सन सिकनेस. आता ब्रँड नेम ऑफ प्रोसायक्लिडिन इज द केमाड्रिन टॅबलेट 5 mg किंवा केमॅड्रिन एक्सेल 2.5 mg. प्रोसायक्लिड टॅबलेट 5 mg. दिस इज द ब्रँड नेम. अँड द लास्ट ड्रग्स ऑफ सिंथेटिक अँटीकोलिनर्जिक ड्रग इज द बेंजट्रोपिन. This benztropine, it is an anticholinergic drug is about that of atropine. लक्षात ठेवायचं atropine is the natural source of anticholinergic drug. So this drug is the used in कशामध्ये यूज करतात तर फिमेल ऑफ
कॉस्मेटिक पर्पजमध्ये. मग ॲट्रोपिनचेच हे जे आहेत ते सेमी सिंथेटिक आणि सिंथेटिक हे पडले, पण मेकॅनिझम कशी असते हे असते. सो दिस बेंजोट्रोपिन इज द अँटीकोलिनर्जिक ड्रग्ज अँड विथ अबाउट ॲट्रोपिन. त्याची ॲट्रोपिनसारखी हे असतात. आणि इट ॲडिशनल रिस्ट्रेन्स डोपामाइन रिअपटेक थ्रू द डोपामाइन ट्रान्सपोर्टर ॲट nerve terminals, and it is selective M1 muscarinic receptor antagonist. This benzotropin is the receptor is the M1 muscarinic receptor antagonist. So this benzotropin it somewhat sequence cholinergic activity in which responsible for the symptoms of Parkinson disease. त्याचे symptoms Parkinson disease आहे त्याचे symptoms असतात. So brand name of benzotropin is the bensilate tablet 2 mg, benzotropin omega 1 mg आणि cogentin injection 1 mg per ml. So this is the brand name of this benzotropin. बघा काय काय बघितलं आपण. सेमी सिंथेटिक अँटीकोलिनर्जिक ड्रग कुठले कुठले आहेत ते बघितलं. त्याचबरोबर सेमी सिंथेटिक अँटीकोलिनर्जिक ड्रग कुठले आहेत ते बघितलं. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. हे ड्रग खूप महत्त्वाचे आहेत आणि इम्पॉर्टंट आहेत.